गुड मॉर्निंग एव्हरीवन. जसं जसं तुम्ही येत आहे तसं तसं जस्ट एक हाय किंवा गुड मॉर्निंग द्या, सो मला कळायला लागेल की तुम्ही ऑनलाईन येत आहे. एक 2-3 मिनटात आपण सगळं रुटीन सुरूच करू सेमिनारचं. जे हळूहळू लोक येत आहेत ते मला कळतील की जॉईन व्हायला लागले. सो दिस इज अ रिक्वेस्ट की आलात की एक हाय द्या. चला सुरू करूया आपण. 11 वाजून गेले. सर्वात आधी आजचा सेमिनार सुरू करण्यापूर्वी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. सगळं सेमिनारच्या आधी सगळ्या माझ्या गुरूंना मी वंदन करते, ज्यांच्यामुळं आज मी इथं आहे. सो ते नसते तर कदाचित आयुष्यात काही घडलं नसतं एवढं चांगलं. सुरू करूया सेमिनार. आजचा सेमिनारचा विषय आहे आपल्या यशस्वी करिअरला सुरुवात कशी करायची किंवा यशस्वी करिअर निवडायचं कसं. विषय तसा बघायला गेलं तर खूप अवघड वाटतो, पण एवढा अवघड पण नाही आहे. काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण जर एका पर्टिक्युलर दिशेनं गेलो तर नक्कीच करिअर खूप चांगलं घडू शकतं. आता करिअर घडवायचं म्हणजे नेमकं काय करायचं, हा आधी बेसिक क्वेश्चन आहे जो सगळ्यांनीच विचार केला पाहिजे. आपण असं म्हणतो की मला ह्यात करिअर करायचं, मला अमुक करायचं, मला डॉक्टर व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं, पण एवढंच स्वतःला सीमित न ठेवता आजूबाजूला जे पण काही घडतंय त्याच्याकडं पण आपलं लक्ष करिअर निवडताना नक्की पाहिजे. बऱ्याच वेळेला असं पण घडतं की घरचे म्हणतायत म्हणून मी अमुक एक गोष्ट करतो. मी त्या करिअरचा त्या दृष्टिकोनातून अभ्यासच केलेला नसतो. जर मला माझं करिअर करायचं असेल तर आधी माझा त्याच्यासाठी अभ्यास पाहिजे की समजा मी हे करिअर करायचं निवडं. कुठलीही एक गोष्ट, एक उदाहरण घेऊ आपण की मला एक खूप छान आर्टिस्ट व्हायचं आहे. तर एखादा आर्टिस्ट होत असताना आपण कुणाला तरी एक इमेज कुणाची तरी डोळ्यासमोर ठेवलेला असतो. आपला एक आयडॉल कुणीतरी असतो की मला ह्याच्यासारखं बनायचं आहे. पण जेव्हा आपण म्हणतो की मला त्याच्यासारखं बनायचं आहे तेव्हा आपल्याला त्या व्यक्तीबद्दल काहीच माहिती नसते. ना त्याचं शिक्षण माहिती असतं, ना त्याचं करिअर त्यानं करत असताना त्यानं केलेलं स्ट्रगल माहीत असतं. आज फक्त आपल्याला त्याचं यश दिसत असतं. कदाचित बऱ्याच वेळेला करिअर निवडताना आपण फक्त त्याचे यश बघतो, त्याच्यामागचं स्ट्रगल बघत नाही. आणि मग होतं काय की अजून काही दिवस गेल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की अरे मी करिअर निवडायला चूक केली, हा माझा झोनच नाही, असंही बऱ्याच वेळेला लक्षात येतं. पण हे सगळं जेव्हा घडत असतं त्यावेळी खरं तर कमतरता असते आपल्या नॉलेजची. आपल्याला आपलं नॉलेज वाढवणं हे तितकंच आवश्यक आहे. नॉलेज वाढवायचं म्हणजे नेमकं काय करायचं. जसं मी आत्ता म्हटलं की मला एखादं करिअर करायचं असेल तर आधी मुळात माझ्या समोर का मी हे करिअर करतोय, वाय आय एम डुईंग दिस, हे खूप प्रकर्षानं पडणारा प्रश्न पाहिजे. मला हे का करायचं आहे. कारण जेव्हा माझ्यासमोर का हा क्वेश्चन येतो तेव्हा मग बाकीचे क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स आपल्याला मिळत जातात ओघानंच. मला हे का करायचं आहे, मग मी हे कसं करू शकतो, मग मला हे केव्हापर्यंत पूर्ण करायचं आहे, माझ्याकडे त्याच्यासाठी टाईम बाउंडिंग काही आहे का, अशा एन नंबर ऑफ थिंग्सवरती आपण काम करायला लागतो.
पण हे करण्यापूर्वी पहिला क्वेश्चन आहे, दॅट इज का करायचं आहे. हे करिअर निवडतानाचा अगदी बेसिक थिंग्ज आहेत जे आपण बघितल्या पाहिजेत. आज ह्या सेमिनारला 10वीची मुलं आहेत, 12वीची मुलं आहेत, कॉलेजला जाणारी मुलं आहेत. बऱ्याच पालकांना ह्या सेमिनारला यायची इच्छा आहे. रादर काही पालक लाईव्ह ॲड पण झालेले आहेत, शिक्षक आहेत. प्रत्येकाला सतावणारा प्रश्न, खरं तर हा सतावणारा प्रश्न नसतो, पण आजकाल तो सतावणारा प्रश्न झाला आहे. आणि आज जर बघितलं ह्या कोविड-19मध्ये तर खूप गोष्टी समोर यायला लागल्या. बरेच असे पण समोर गोष्टी आल्या ज्या मला आज तुमच्याशी शेअर करायला खूप आवडेल. का तर हे करिअर रिलेटेड गोष्टी आहेत. आम्ही काही सॉफ्ट स्किलचे प्रोग्राम्स ऑनलाईन घेतले. सॉफ्ट स्किलचे प्रोग्राम घेताना करिअर हा एक त्यात छोटूसा पार्ट असतोच. कसं वागायचं, कसं बोलायचं, ह्या सगळ्यांच्या बरोबर आधी मी हे का करतोय. आणि हे जेव्हा केलं ना, त्यावेळी बरेच फीडबॅक आले. इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला असलेल्या मुलांकडचे फीडबॅक की मॅडम, आज माझ्या लक्षात येते की मी जी इंजिनिअरिंगची ही साईड घेतली, ही साईड मी मित्रामुळे घेतली, मी मैत्रिणीमुळे घेतली, माझी ह्यात आवडच नाही. आता मी काय करू, असेही क्वेश्चन समोर आले. हे तुमच्याशी आज मी का शेअर करते आहे, तर करिअर निवडताना आपल्याला आपल्या कुठल्याच आयुष्यात अशी खंत नाही वाटली पाहिजे, अरे मी ह्याच्याऐवजी ते केलं असतं तर नाही. आणि दिस इज द राईट टाईम. का राईट टाईम आहे, तर आज आपल्याकडं अजून 2 ते 3 महिने आहेत. कारण हा लॉकडाऊनचा पिरियड सगळ्यांना खूप पॉझिटिव्हली घ्यावा लागणारे असल्यामुळं, आणि जर आपण करिअरचा विचार एवढ्या पॉझिटिव्हली करायला लागलो की अरे खरंच ह्या लॉकडाऊनचा उपयोग मी माझं करिअर चूज करण्यासाठी घेऊ शकतो. माझा रिझल्ट कधी लागणार, मग त्या रिझल्टचं काय होणार, आता पुढे एज्युकेशनचंच कसं होणार, ह्या विचारांमध्ये तुम्ही तुमचा वेळ आता वायाच घालवू नका. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आजपासून करायला लागा की माझं करिअर मी कशात करणार आहे. माझ्या करिअरचे जे ऑप्शन्स माझ्याकडे आहेत, फक्त इंजिनिअरिंग, मेडिकल, CA म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ह्या परे जाऊन आपण नीट थॉट प्रोसेसेस देत नाही. दॅट इज ऑल्सो आवर मिस्टेक. कुणीतरी कुठल्या तरी क्षेत्रात यशस्वी झालंय म्हणून मला ते करिअर करायचं आहे, दॅट इज ऑल्सो रॉंग. तो त्यामध्ये यशस्वी झाला म्हणून मी पण त्याचमध्ये यशस्वी होईन, दॅट इज ऑल्सो रॉंग थॉट प्रोसेस. बऱ्याच वेळेला पालक ही चूक करताना दिसतात की शेजारच्या घरातला एखादा व्यक्ती, एखादा मुलगा इंजिनियर होतो आणि त्याला खूप मोठं पॅकेज मिळतं. आणि पॅकेज मिळालं की आपल्याला असं वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी जर तो ही गोष्ट शिकला तर त्याला पण ह्या गोष्टी सहज साध्य होतील. बरेचदा घडतंही तसं आणि बरेचदा घडत नाहीही तसं. आणि मग येतं ते नकारात्मकता, मग येतं ते डिप्रेशन. आणि मग त्या डिप्रेशनमध्ये आपण खूप गोष्टी चुकीच्या बोलायला लागतो, चुकीच्या द्यायला लागतो समोरला. अरे कशाला करतोस यार, हे शिकतोस, याचा काय उपयोग नाही, असं आपण इझिली म्हणून जातो. परंतु कुठलंच शिक्षण चुकीचं नसतं, कुठलंच शिक्षण वाईट नसतं. पण माझ्यासाठी काय योग्य आहे, दॅट इज क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2 जो मी मगाशी सांगितला, मला हे का करायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 विच इज अगेन इम्पॉर्टंट, नॉलेज. मला ज्यामध्ये करिअर करायचं आहे त्याचं नॉलेज काय आहे. मी तुम्हाला आज असं सांगणार नाही आहे, मी टिप्स जाता जाता देणार आहे, त्या तुम्ही लिहून घ्या. मी तुम्हाला अजिबात हे सांगणार नाही की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, कारण आज हा कॉमन सब्जेक्ट आहे. त्यामुळे मी हे इन्सिस्टच नाही करू शकत की मुलांनी ह्या साईडला जावं का मुलांनी त्या साईडला जावं, विद्यार्थ्यांनी हे करावं का विद्यार्थ्यांनी ते करावं. आज आपण एक नॉर्मल सब्जेक्ट घेतोय जो सगळ्यांनाच उपयोगी पडेल. फक्त आज का बघतोय आपण ह्या गोष्टी की काय करायचं आणि काय करायचं नाही, एवढंच आपण आज बघतोय. थॉट प्रोसेस चुकल्यामुळं बऱ्याच वेळेला करिअरला
एक गंज चढतो. आज कितीतरी डॉक्टर्स मी असं बघते की मी डॉक्टर आहे पण मी ॲक्टिंगच्या क्षेत्रात माझं खूप चांगलं करिअर केलं आहे, मला त्यात समाधान मिळतं. प्रश्न खूप पडतात अशा वेळी. पण हे प्रश्न आत्ता बाजूला ठेवून आपण सोल्युशन्स बघायचे आहेत. कारण आयुष्यात आपण प्रश्नाकडे फार कीनली ऑब्झर्व करत जातो, प्रश्नच बघत जातो. रादर आपण हा प्रश्न आहे, हा प्रश्न आहे, पण त्याचं सोल्युशन काय आहे हे पण आपण बघायचं आहे. आता करिअर निवडताना बेसिक 3 क्वेश्चन्स जे बघायचे ते आपण बघितले, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून सब क्वेश्चन्स आहेत. ते क्वेश्चन्स काय? मी जे करिअर निवडतोय त्याचा उपयोग मला पैसे मिळवायसाठी करायचा आहे का? नंबर 1. त्याचा उपयोग मला माझ्या रोजचं काम केल्यावर मला मिळणाऱ्या समाधानासाठी करायचं आहे का? नंबर 2. नंबर 3, ह्या दोन्ही गोष्टी मला हव्या आहेत. पैसा हवा आहे, मला समाधान हवं आहे, पण ह्या 2 गोष्टी बऱ्याच वेळेला बाजूला ठेवतो आपण आणि प्रसिद्धीच्या मागे जात असतो. त्या प्रसिद्धीच्या झोकात आपण काही डिसिजन घेतो, येस मला ह्यात करिअरला जायचं आहे. सो पहिल्यांदा आपल्याला त्याही सब क्वेश्चन्सकडे लक्ष द्यावं लागेल आता, की मला एक्झॅक्टली करिअर करताना प्रसिद्धी पाहिजे, पैसा पाहिजे का समाधान पाहिजे? तुम्ही म्हणाल मॅडम समाधान कशात आहे? ते मी नाही ना सांगू शकणार. प्रत्येकाची समाधानाची व्याख्या अगेन वेगळी आहे. बऱ्याच लोकांना असं वाटू शकतं की मी खूप पैसा मिळवला म्हणजे माझं करिअर खूप चांगलं झालं. बऱ्याच लोकांना असं वाटू शकतं की नाही यार, करिअर घडतंच, पण मला जे आवडतं, मला जे बुद्धीला पडतं, माझ्या जे मनाला पडतं, त्यात मी जर चांगलं काही करू शकलो तर मी समाधानानं राहीन, मी समाजाला पण काहीतरी चांगलं देऊ शकेन. सो इट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन अगेन. आता ह्या 3 क्वेश्चन्स आणि त्या सब क्वेश्चन्सला जेव्हा आपण जातो त्यावेळी एक अजून क्वेश्चन माझ्यासमोर एक काउन्सिलर म्हणून येतो. जो क्वेश्चन हे अगेन इट इज अ नॉकिंग फॉर एव्हरीवन. काय नॉकिंग असतं? मॅडम, ही गोष्ट कधी होते माहिती आहे का? जेव्हा खूप चांगलं पॅकेज मिळतं, मी ठरवलंय त्या क्षेत्रात जातो, सगळं होतं आणि एक वेळ येते सगळं आहे मॅडम पण समाधानच मिळत नाही. मी का करतोय हेच मला कळत नाही. हे सगळं मी कशासाठी करतेय हेच मला कळत नाही. मी कोणासाठी करतोय हेच मला कळत नाही. हेच आपण करिअर निवडण्यापूर्वी चूज करायचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे मी माझ्यासाठी करतोय हे कुठेतरी कन्व्हिन्स करा स्वतःला. मी आईवडिलांसाठी करतोय, मी पालकांसाठी करतोय, मी शिक्षकांनी सांगितलं म्हणून करतोय, त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट असते मी स्वतःसाठी करतोय. का? तर जेव्हा मी स्वतःसाठी काहीतरी करतो त्यामध्ये मी इंटरेस्ट घेतो. जेव्हा मी त्यामध्ये इंटरेस्ट घेतो त्यावेळी त्याला मी माझा वेळ देतो. बघा, ज्यावेळी आम्ही काही अशा कृत्या करणारे प्रश्न इंटरव्ह्यूजना विचारतो, काही ह्या गोष्टी पण मी साईड बाय साईड तुमच्याशी मी आज शेअर करते. का? तर करिअर निवडताना ह्या गोष्टींचा पण तेवढाच उपयोग होतो. तर मी काय सांगत होते की तुम्ही इंटरव्ह्यूज जेव्हा द्यायला जाता त्यावेळी आम्ही विचारतो की तुमचे हॉबीज काय? मग तुम्ही सांगता आम्हाला क्रिकेट आवडतं, अमुक आवडतं, तमुक आवडतं. मग आम्ही प्रश्न विचारतो की मग क्रिकेटची मॅच चालू आहे, अगदी मस्त रंगात आलेली मॅच आहे आणि काम पण तेवढंच जोमात आलेलं आहे आणि ते काम पर्टिक्युलर टाईम लिमिटमध्ये पूर्ण करायचं आहे, तर तुम्ही कशाकडे लक्ष द्याल? किती सोपा प्रश्न असतो. परंतु त्याचं उत्तर देताना आम्हाला अतिशय डिप्लोमॅटिक आन्सर येतो, नाही नाही, वर्क कम फर्स्ट. जे चुकीचं असतं ना. आम्हाला पण ते कळत असतं की जेव्हा माझा इंटरेस्ट आहे, मी वेडा आहे एखाद्या गोष्टीसाठी, मी पॅशनेट आहे एखाद्या गोष्टीसाठी आणि ती व्यक्ती त्या वेळेला ते काम करू शकेल का? दॅट इज अगेन अ क्वेश्चन. सो फ्रेंड्स, हे पूर्ण लक्षात घ्या की मला जे करायचं आहे, मला जे शिकायचं आहे त्यामध्ये मला आवड आहे का? माझी आवड. आता ह्या 2 गल्लत होऊ शकतात. त्या गोष्टी कुठल्या तेही लक्षात घ्या. हॉबीज, दॅट इज डिफरंट. करिअर, दॅट इज डिफरंट. हॉबीज कुड बी युअर करिअर, कुड बी. आपण असं नाही म्हणू शकत ना.
कारण एखादा व्यक्ती बाथरूम सिंगर असतो, त्याला असं वाटतं की मी खूप छान गातो, मला करिअर गाण्यात करायचं आहे. होऊ शकेल का? नाही होऊ शकणार. सेकंडली, माझं जे मी करिअर निवडतो आहे त्याचं फ्युचर हे बघण्याची पण जबाबदारी स्वतःची आहे, ना की ती आईवडिलांची आहे, ना की ती शिक्षकांची आहे. ती जबाबदारी सर्वस्वी मी करिअर निवडत असेल माझं तर माझी आहे. त्याच्यात येणारे अप अँड डाऊन्स हे मी बघितलेच पाहिजेत. का तर ते मला माहिती पाहिजे, का तर त्याचं नॉलेज डेव्हलप मी केलं पाहिजे. राईट? सो आत्तापर्यंत जे बोलतीये ते 100% तुमच्या मेंदूपर्यंत पोचतं आहे. जस्ट एक टाईप येस करा, म्हणजे मला पुढं जाणं आणखीन सोपं जाईल. जेवढी लोकं आहेत त्या सगळ्यांनी जरा टाईप करायला सुरुवात करा. येस येस येस. नो असेल तर नो नो नो. जे पण कळतंय नाही कळतंय एवढं कळलं की मला पुढं जायला आणखीन सोपं जाईल. मला आणखीन एखादा विषय ॲड करता येऊ शकतो त्यामध्ये. जेव्हा आपण म्हणतो की नाही की सेल्फ सॅटिस्फॅक्शन हा खूप मोठा विषय आहे. जेव्हा आपण सॅटिस्फाई करतो लोकांना, त्यावेळी आपण लोकांसाठी जगतो, जे आपण बरेचदा करतो. लोकांसाठी करिअर करतो. मला समाजाने खूप चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून मी करिअर करतो. गलत, चुकीचं आहे. मी करिअर माझ्यासाठी करतो आहे. मला स्वतःला काहीतरी डेव्हलपमेंट करायची आहे. माझी स्वतःची एक ओळख मला आधी माझ्या मनात करायची आहे आणि मग ॲटोमॅटिकली ती समाजापर्यंत पोचत असतेच. जेव्हा स्वतःच्या आयुष्यात काही गोष्टी आपण ठरवतो, आज आता जेवढी लोक हा व्हिडिओ बघणार आहेत, जेवढी लोक लाईव्ह हे बघतायत, त्यांनी एक काम करा. तुमच्याकडं नोटपॅड नक्की असेल आत्ता. त्या नोटपॅडमध्ये अशा 5 व्यक्ती आणि अशी 5 करिअर स्वतःची चूज करा की मला इंजिनिअरिंगला जायचं आहे, मला आर्ट्स करून मला एखादा चांगला कोर्स करायचा आहे, मला सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या कोर्समध्ये जायचं आहे. मी आत्ता आर्ट्सला आहे पण मला सॉफ्टवेअरमध्ये इंटरेस्ट आहे. एन नंबर ऑफ थिंग्स असतात करिअर निवडताना. फिनान्शियल पण काही पार्ट्स आपल्याला बघावे लागतात. आणि आज इतकी छान गोष्ट घडती आहे आजूबाजूला की तुम्ही शिक्षण एका बाजूचं घेतलं तरी एन नंबर ऑफ कोर्सेस खूप कमी फीमध्ये तुम्हाला मिळत असतात. सो तुम्ही BCom केलं, टॅली केलं, जॉबला लागलात, वन पार्ट. ही सगळी मी उदाहरणं देते आहे. प्रत्येक करिअरला नुसतं नॉकिंग करते आहे मी. अगेन मी सांगते की सगळ्यांना कॉमनली आपण हा सब्जेक्ट घेत असल्यामुळं मला सगळ्याच क्षेत्राला थोडा थोडा टच द्यायचा आहे आज. सो BCom केलं, टॅली केलं, मी जॉबला लागलो. जॉब करत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की नुसतं टॅलीच कम्फर्ट नाही आहे, मला मास्टरी केली पाहिजे. तर अकाउंट्स रिलेटेड एन नंबर ऑफ थिंग्स खूप कमी पैशामध्ये लोक शिकवणारी आहेत. फक्त तुम्हाला ती शोधावी लागतील. मी आर्ट्स गेलो, आर्ट्स झालं माझं शिकून, किंवा आर्ट्स करत करत आर्ट्सला शिकत असताना मी काही जॉब्स करतो, कॉमर्स करत असताना मी काही जॉब्स करतो, सायन्स करत असताना मी काही जॉब्स करतो, ज्याच्यामध्ये माझ्यामधला एक हिडन टॅलेंट मला कळतं की मी मार्केटिंग खूप छान करू शकतो, मी सेल्स खूप छान करू शकतो. लगेच उठून MBAलाच ॲडमिशन घ्यायला पाहिजे, नॉट नेसेसरी. मी त्यामध्ये करिअर करत असताना खूप काही गोष्टी जाता जाता शिकू शकतो. मी खूप चांगल्या मार्केटिंग पर्सन्सकडनं मार्केटिंग कसं करायचं हे मी शिकू शकतो. लगेच गेलो, पैसे दिले, ॲडमिशन घेतलं आणि माझ्या करिअरला सर्टिफाय केलं, नाही आहे गरज. आज कमीत कमी आज भारतात सुद्धा, म्हणजे पूर्वी ही गोष्ट भारतात होती की सगळीकडे जाताना सर्टिफिकेट दाखवा असं म्हणायचे, पण आज सुदैवानं भारतामधली पण परिस्थिती बदलती आहे. तुम्हाला एक्सपिरियन्स विचारला जायला लागला आहे, दॅट इज अ व्हेरी गुड साईन. माझी ह्या क्षेत्रामध्ये माझा एक्सपिरियन्स आहे आणि त्यामुळंच आज जर तुम्ही बघितलं तर खूप विद्यार्थी असे आहेत की जे सुट्टीमध्ये काहीतरी काम करतात, सुट्टीमध्ये अर्निंग्स करतात, सुट्टीमध्ये स्वतःच्या आवडीला वाव देत देत स्वतःला डेव्हलप करतात. दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड साईन, कारण त्यामध्ये तुमचं हिडन टॅलेंट येतं. सेम
आता हे अजून 1-2 महिने तर कमीत कमी 101% हातात आहेत, कारण अजून कोरोनातनं आपण बाहेर येत नाही आहे, लॉकडाऊनमधनं आपण अजून बाहेर येत नाही आहे. तर ही एक आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक सुसंधी आहे. मी माझ्या पर्सनॅलिटीवर काम करू शकतो, मी माझ्या कम्युनिकेशनवर काम करू शकतो, मी माझ्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी जे करिअर मी चूज करणार आहे त्याच्यासाठी नॉलेज काय वाढवायचं ह्याच्यासाठी गुगल करू शकतो. पण नुसतंच गुगलवर अवलंबून न राहता त्या क्षेत्रातल्या माहीर व्यक्तींकडं, त्या क्षेत्रातल्या दिग्गज व्यक्तींकडं तुम्ही कनेक्ट होऊ शकता गुगलच्या थ्रू. असे खूप प्लॅटफॉर्म्स ओपन झालेले आहेत. खूप लोक आज सोशल मीडियावर येत आहेत की जी आपल्याला मदत करायला खूप तयार आहेत. फक्त तुम्ही त्यांच्याकडं तुमचे प्रश्न घेऊन जा. जोपर्यंत तुम्ही विचारत नाही, जोपर्यंत तुम्ही चौकस होत नाही, तोपर्यंत कुठलीच व्यक्ती तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही. फक्त आईवडील सोडून. आईवडील जास्तच चौकस असतात. आईवडिलांना असं उगीचच वाटत असतं की हे मीच केलं पाहिजे. असं करू नका. विद्यार्थ्याला पंगू बनवायचं काम अजिबात पालकांनो करू नका. दिस इज अ हंबल रिक्वेस्ट. तुझ्यासाठी मी हे स्टडी करतो. नो, हे तुझ्यासाठी चांगलं आहे असं मला वाटतंय, तू ह्याचा स्टडी कर आणि मला सांग. खूप चांगली गोष्ट असेल. विद्यार्थी ते स्टडी करेल, विद्यार्थी तुम्हाला येऊन सांगेल की ह्यामध्ये हे प्लस आहे, हे मायनस आहे. डेफिनेटली तुम्ही डिस्कशन करा. डिस्कशन्स खूप आवश्यक आहेत, चर्चा खूप आवश्यक आहेत विद्यार्थ्याबरोबर. पण विद्यार्थ्याला एम्फसाइज करून सांगू नका तू हेच कर, माझ्या घरात सगळे डॉक्टर्स आहेत म्हणून तू डॉक्टरच हो. नॉट नेसेसरी. असे कितीतरी डॉक्टर्स मी आज बघते ज्यांनी मुलांना खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं करिअर चूज करायला दिलेलं आहे. असे कितीतरी डॉक्टर्स बघते की ज्यांनी आपल्या मुलांना एक फ्री हँड दिलाय. की एक तर मला खूप चांगलं वाटलेले एक शेअर नक्की करीन की एक डॉक्टर आहेत, खूप प्रसिद्ध सर्जन आहेत, पण त्यांची मुलगी आज स्वतःचं करिअर एका GD आर्टमध्ये करते. क्रेडिटेबल आहे, खूप क्रेडिटेबल आहे. ह्या का गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते आहे तर GD आर्ट ही खूप चांगली गोष्ट आहे. ह्याच्यासाठी एक माझ्याकडे आलेली काउन्सिलिंगची केस मी नक्की मला आवडेल तुम्हाला सांगायला, कारण ही पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा महत्त्वाची आहे. ती मुलगी साधारण 8वीपर्यंत 70-80% वगैरे तिला मार्क असायचे. आपल्याकडं टक्केवारी अजून मायने राखते. इतके टक्के म्हणजे हुशार असं अजून आपल्याकडं धरलं जातं. तर त्यामध्ये 70-80% तिला मार्क असायचे. आणि 10वीमध्ये काय झालं न जाणो तिला 70-80% वर मार्क पडतील ही पालकांची मानसिकता होती, शिक्षकांची मानसिकता होती. पूर्वपरीक्षेत तिला खूप चांगले मार्क पडले म्हणजे आता ती इतके चांगले मार्क पाडणारच अशा मानसिकतेमध्ये सगळीजण होती. आणि रिझल्ट आल्यानंतर ती समथिंग माझ्याकडं एक तिची मावशी माझ्याकडं 10-12 दिवसांनी घेऊन आली तिला आणि तिच्या आईवडिलांना. तोपर्यंत तिच्या मावशीने बरंच कन्व्हिन्स केलं होतं, कारण तिला मार्क पडले होते 55%. अगेन बापरे. तिच्या आईशी बोलताना जेव्हा मी बघितलं 10 दिवसांनी, शी वॉज लाईक क्राईंग लाईक एनिथिंग. अरे म्हणजे मार्क विद्यार्थ्याला कमी पडले त्याचा काय तो दुखवटा. नका करू असं. तर जेव्हा मी तिच्याशी बोलले, जेव्हा मी तिच्या काही आवडीनिवडी बघितल्या, जेव्हा मी तिचं प्रेम कुठल्या गोष्टींवर जास्त आहे हे बघितलं, त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की फ्रॉम बिगिनिंग म्हणजे ती जसं तिला कळतंय तेव्हापासून ती खूप छान ड्रॉइंग करते, खूप छान ड्रॉइंगमधली. आणि तिने खूप चांगल्या ड्रॉइंग्सचं शाळेमध्ये छोटंसं प्रदर्शन 8-10 चित्रांचं बनवलं, ज्याला प्राईज मिळालं होतं. करिअर तिथंच फिक्स झालं. आईवडिलांना बाहेर पाठवलं. त्या मुलीशी जेव्हा बोलले तेव्हा तिला इतका आनंद झाला की अरे खरंच मला हेच तर शिकायचं आहे. पण तिलाच हे माहीत नव्हतं. तिला हे वाटत होतं की मला हे शिकायचं नाही आहे,
मला सायन्स नको आहे, मला काही नको आहे, मला काही नको, मला हे शिकाय. आणि जेव्हा हा शोध लागला तिचा तिलाच बरं का, मी काहीच केलं नाही. मी फक्त तिच्यातल्या गोष्टी आवडीच्या बाहेर काढत होते. तिचा लहानपणापासूनचा प्रवास तिच्या समोर होता. आणि तिला जेव्हा कळलं की मी GD आर्ट करून माझं करिअर करू शकते, आता ह्या गोष्टीला 2 वर्ष झाली. आज तिच्या प्रत्येक कलाकृती, ती शांतिनिकेतनला तिने ॲडमिशन घेतली, तिने एक नवीन काहीतरी गोष्ट केली की ती माझ्यापर्यंत लगेच व्हॉट्सअपवरनं येते. त्या गोष्टींसाठी खरोखर मी पालकांना सुद्धा धन्यवाद देईन त्यांच्या, की पहिल्यांदा ते खूप डिस्टर्ब होते. चित्रकला वगैरे काय करिअर करायचं, अशा अँगलनं त्यांचं चालायचं. परंतु जेव्हा त्यांच्याशी बोलले त्यावेळी त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं. पण आज त्या पालकांसारखा सुखी पालक मी बघत नाही. त्या आईचा फोन येतो जेव्हा ती काहीतरी छान करते, तिच्या आधी तिच्या आईचा फोन येतो, मॅडम मला तुमच्याशी बोलायचं आहे. हो काय सुंदर केलं आहे, मस्त केलं आहे, शिक्षक सुद्धा नावाचा. परंतु अगेन ती पण आज लाईव्ह आहे, तिची आई पण लाईव्ह आहे. अगेन दिस इज अ नॉकिंग फॉर पॅरेंट्स ऑल्सो. एवढं पण उडू नका, जमिनीवर मुलांना ठेवा. आपण खूप मोठ्या चुका करतो, मुलांना खूप स्वप्न देतो आणि मोठे मोठे पंख लावतो त्यांना. त्यांच्या करिअरला पंख लावा, ती आपली जबाबदारी आहे. पण त्यांच्या स्वप्नांमध्ये त्यांना उडू द्या, पण त्यांना खूप यशस्वी होऊ द्या, पण त्यांचे खाली कंट्रोल स्वतःच्या हातात ठेवा. त्यांना खूप उडू पण देऊ नका, जमिनीवरचे पाय सुटू देऊ नका, कारण हे वय खूप वाईट असतं. जमिनीवरचे पाय सुटले की इम्बॅलन्स व्हायला लागतं. करिअर इम्बॅलन्स होणार नाही 100%, कारण तुम्ही ते करिअर खूप विचारपूर्वक निवडाल. पण मी माझ्या करिअरमध्ये कसा यशस्वी झालो ह्याचा अहम ज्या दिवशी तुमच्यामध्ये यायला लागेल ना, त्या दिवशी त्या करिअरला काहीच अर्थ नाही राहणार. अहंकार कधीच येऊ देऊ नका. मी काहीतरी करतोय, माझा मुलगा असा आहे, माझा मुलगा तसा आहे. डोंट डिस्कस. लोकांना काही पडलेलं नसतं तुमचा मुलगा काय करतो. आपल्याला असं वाटत असतं की सोसायटीला खूप गोष्टी गरजेच्या असतात. सोसायटीला फक्त पालकांनो आणि शिक्षकांनो एवढंच हवं असतं, तुमचा मुलगा काय करतो त्याची माहिती हवी असते. त्याच सोसायटीत तुम्ही आम्ही पण राहतो. आपण बघा, आपण किती कॉन्शियसली ह्या गोष्टी बघतो. आपण पटकन कंपॅरिझन करायला जातो, कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट्स करतो. कसे करतो? तुला ते जमणार नाही का, तो तुझ्यापेक्षा ढ होता, त्याला जमतंय, मग तुला का जमणार नाही? गलत, बिलकुल गलत. नो कंपॅरिझन्स. प्रत्येकाची आवड वेगळी, प्रत्येकाचा लाईन ऑफ ॲक्शन वेगळी, प्रत्येकाचं थॉट ऑफ ॲक्शन वेगळी, प्रत्येकाची विचारांची क्षमता वेगळी, प्रत्येकाची आवड एकाच क्षेत्रात असेल, पण त्या आवडीच्या क्षेत्रात जाताना टाकायची पावलं वेगळी असतात. बऱ्याच वेळेला काहीतरी असा एखादी लॉटरी लागते आणि कोणीतरी एक गॉडफादर आपल्याला त्या युनिटमधला येतो समोर, तो आपल्याला घेऊन पुढं जातो. असा एखाद दुसरा टक्काच असतो बरं का. असं फार कमी वेळेला घडतं की एखादा गॉडफादर येतो आणि तुम्हाला हात धरून बोट धरून पुढं जाऊन देतो. नाही. आता पुढचा टप्पा, करिअर चूज केलं. माझ्या करिअरमध्ये कसं जायचं आहे मी ठरवलं. माझ्या करिअरला जात असताना येणारे अडथळे, दॅट इज नाव अ पार्ट ऑफ दिस सेमिनार. करिअरमध्ये अडथळे खूप येत असतात का? माहीत नाही. स्ट्रगल खूप असतं का? माहीत नाही. कारण जेव्हा आपण करिअर चूज करतो तेव्हा पहिला आपला स्ट्रगल हा शब्द डिलीट करा. डिलीट, आय रिपीट, डिलीट करा. स्ट्रगल कधीच असत नाही. आपण जर म्हणत बसलो की हा स्ट्रगल आहे, स्ट्रगल आहे, स्ट्रगल आहे, तर मग ते स्ट्रगल होतं. कोणाला नव्हतं स्ट्रगल आयुष्यात. म्हणून मी मगाशी एक सांगितलं की तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये स्वतःचं करिअर करायचं आहे त्यातले 5 व्यक्ती बघा, त्या 5 व्यक्तींना वाचा.
त्यांनी काय करिअरमध्ये स्ट्रगल करून पुढं आलेत ते बघा. तुमच्या लक्षात येईल की आजही आईवडील आम्हाला येऊन घास भरवतायत. मी काहीच स्ट्रगल केलं नाही आहे. 10वीपर्यंत स्ट्रगल करत शिकत 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 आलेली मुलं मी बघती आहे. आजही अशी मुलं मी बघते की जी नाईट कॉलेजला जातात, दिवसा जॉब करतात. आजही असे विद्यार्थी मी बघते जे शिक्षणासाठी तडफडतात. असेही विद्यार्थी माझ्या समोर आज आहेत की ज्यांना मी फ्री ऑफ कॉस्ट, आमचा एक ग्रुप आहे तो आम्ही शिकवत असतो. इंग्रजी, गणित ह्या गोष्टी आम्ही त्यांना शिकवत असतो. की त्यांच्यामध्ये खूप मोठी अर्ज असते की मला हे करायचं आहे, मला हे शिकवायचं आहे. आणि त्यांचं उत्तर काय असतं माहिती आहे? खूप मार्मिक उत्तरं देतात. तुला का शिकायचं आहे? हा प्रश्न मी सगळ्यांनाच विचारत आली आजपर्यंत. मी स्वतःला पण रोज विचारते तुला का शिकायचं आहे. आजही मी त्या मुलांना जेव्हा प्रश्न विचारायला जाते, जेवढी शिकणारी मुलं आहेत त्यांना, तर ही जी मुलं आहेत जी नोकऱ्या करतात, जी छोटे छोटे जॉब करतात आणि शिकतात, तर ती मुलं म्हणतात मॅडम मला स्वतःचं काहीतरी कर्तृत्व सिद्ध करायचं आहे. दे नेव्हर से की मला माझ्या आईवडिलांसाठी करायचं आहे. नाही, ॲटोमॅटिकली कर्तृत्व सिद्ध केलं. आणि हे उत्तर मला एका 8वीतल्या मुलानं दिलं आहे. यू वोंट बिलीव्ह. रादर जेव्हा ते मी उत्तर ऐकलं तेव्हा मला पण बिलीव्ह झालं नाही. मी म्हटलं तुझी आई एवढं कष्ट करते, तुझे वडील एवढे कष्ट करतात, म्हणून तुला करिअर करायचं का? नाही 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 मॅडम, मला त्यासाठी करिअर करायचं नाही आहे. मला आयुष्यात खूप स्वतःला चांगलं सिद्ध करायचं आहे. का तर मी जर सिद्ध झालो चांगल्या पद्धतीनं, तर जी लोक आज माझ्या आईवडिलांना नावं ठेवतायत ती ॲटोमॅटिक त्यांचा रिस्पेक्ट करायला लागतील. केवढं मोठं 8वीतल्या मुलाचं उत्तर होतं बघा. दॅट इज करिअर. दॅट इज चूजन करिअर. तुला काय करायचं आहे असा प्रश्न मी जेव्हा 10वी संपत आलेली मुलं किंवा 12वी किंवा ग्रॅज्युएशन किंवा इंजिनिअरिंग व्हॉटेवर त्यांना विचारते, तेव्हा बऱ्याच वेळेला असं येतं की मला स्पर्धा परीक्षेला जायचं आहे. वाव, ग्रेट. पुढचा माझा प्रश्न असतो, स्पर्धा परीक्षेत काय करायचं आहे? पोलीस भरती व्हायचं आहे. पोलीस भरती व्हायचं आहे. कुठली स्पर्धा परीक्षेला, कुठल्या परीक्षेला देणार बाबा, सामोरा जाणार तू, कुठली तयारी करणार? आय डोंट नो. MPSC करायचं आहे का UPSC करायचं आहे? आय डोंट नो. बऱ्याच लोकांना आज हे ऐकताना आश्चर्य वाटेल, पण MPSCत कुठले परीक्षा असतात, UPSCत कोणत्या परीक्षा असतात हे पण स्पर्धा परीक्षेला लक्ष ठेवून स्वप्न म्हणून बघणाऱ्या मुलांना माहिती नसतं. इट्स व्हेरी सॅड. म्हणून मी मगाशी म्हटलं ते की तुम्ही पहिल्यांदा नॉलेज वाढवा स्वतःचं. करिअर ॲटोमॅटिक येईल. 100% तुम्ही करिअर कराल, पण आधी स्वतःचं नॉलेज वाढवा, स्वतःबद्दलचं नॉलेज वाढवा. जेव्हा आपण स्वतःबद्दलचं नॉलेज वाढवतो तेव्हा ॲटोमॅटिक आपण आपल्या करिअरच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकतो. मला काय आवडतं, का आवडतं, कसं केलं पाहिजे, मी काय करू शकतो. बऱ्याच वेळेला ही सगळ्या गोष्टी मनातल्या मनात विचारत आपण दिवा स्वप्न बघायला लागतो. सकाळी उठलं तेच, दुपारी झोपलं तेच, रात्री झोपलं तेच. ह्या सगळ्या गोष्टी फक्त स्वप्नच राहतात, कारण त्याच्यावर मी कामच करत नाही. काम पण तेवढंच गरजेचं आहे, काम पण तितक्याच पद्धतीनं केलं गेलं पाहिजे. परवा खूप एक मस्त समोर गोष्ट काय आली सांगते, करिअरशी रिलेटेड. ITI झालेला मुलगा होता. त्यानं काहीतरी ड्राफ्ट्समनचा कोर्स केला होता विच इज रिलेटेड विथ सिव्हिल. तो ड्राफ्ट्समनचा कोर्स करून तो एका कंपनीमध्ये जॉब पण करत होता. समहाऊ काहीतरी असं घडलं आणि त्याला जॉब घरातल्या अडचणींमुळे क्विट करावा लागला. काहीतरी कुणीतरी आजारी होतं आणि तो एका दवाखान्यात लागला कामाला, हॉस्पिटलमध्ये. आणि ही गोष्ट साधारण कळली मला परवा दिवशी. जेव्हा मी त्याच्याशी गप्पा मारल्या तेव्हा मला ती गोष्ट कळली. पण ही गोष्ट त्याच्या आयुष्यात घडली होती. त्याला साधारण 2-2.25 वर्षापूर्वी झाली असेल ही गोष्ट त्याच्या आयुष्यात. तो त्या हॉस्पिटलमध्ये काम करायला लागला. हॉस्पिटलमध्ये काम करताना त्या ऑर्थोपेडिक हॉस्पिटल होतं. ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये काम करता करता त्याचं असं लक्षात यायला लागलं, हे मला इंटरेस्ट येतो ह्या सगळ्या गोष्टी करायला. मग त्यानं एक छोटासा कोर्स केला जो लॅब टेक्निशियनचा होता. मग तो तिथनं त्या हॉस्पिटलमधनं बाहेर पडला आणि एका लॅबमध्ये काम करायला लागला. लॅब टेक्निशियन म्हणून, असिस्टंट म्हणून काम करायला लागला.
पॅथॉलॉजी लॅब, म्हणजे जिथं ब्लड युरिन वगैरे चेक करतात अशा लॅबमध्ये. जेव्हा तो त्या लॅबला काम करायला लागला त्याच्यानंतर एक 6-8 महिन्यात एका त्याच्या मित्राशी कनेक्ट झाला तो, आणि त्याच्या असं लक्षात आलं की मी MRI वगैरे जर शिकलो तर 100% त्यामध्ये मला करता येईल चांगलं काम. आणि त्यानं सायमल्टेनियसली साईड बाय साईड MRIचा कोर्स केला. MRIचा कोर्स केल्यानंतर आज तो मुलगा, अजून त्याचे 6 महिने आहेत त्या कोर्सचे, आज तो मुलाचं एक ड्रीम कंप्लीट झालं आणि आज त्या लॅबमध्ये तो काम करतोय, ज्या लॅबमध्ये पॅथॉलॉजी लॅबमध्ये आहे. परवा दिवशी मी त्याच्याशी जेव्हा फ्युचर डिस्कस करत होते तेव्हा त्याने मला सांगितलं, आय एम व्हेरी मच कॉन्फिडंट की आता मी MRIच्या क्षेत्रात खूप चांगलं काम करू शकतो. मी म्हटलं काय रे साधारण पगार असतो MRI केलेली टेक्निशियन जे असतात किंवा ह्याच्यात त्यांना काय पगार असतो? मॅडम नॉट लेस दॅन 20,000 असं त्यानं मला इतकं इझी सांगितलं. माहीत आहे, फक्त तुमचा 1-2 वर्षाचा अनुभव लागतो. त्याच्यासाठी क्वालिफिकेशन 10वी पास लागतं. त्याचे पण कॉलेजेस आहेत 10वी नंतरचे. असे कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आयुष्यात तुम्हाला खूप मोठं करू शकतात, पण तुमचं नॉलेज वाढवलं पाहिजे. करिअर करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर हेच आत्तापर्यंत मी जे सांगितलं तेच तर करिअर आहे. फर्स्ट ऑफ ऑल चूज करा काय करायचं आहे. बऱ्याच वेळेला हा क्वेश्चन येऊ शकतो की मला काय करायचं कळत नाही, मी कन्फ्यूज्ड आहे. कन्फ्यूज असाल तर तुमच्या सिनियर्सशी बोला. तुमचे असे मित्र ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात काहीतरी चांगलं कर्तृत्व केले अशा लोकांशी बोला, तुमच्या मित्रांशी बोला. असं प्रिसाईज करून ठेवू नका, असं प्रेज्युडाईज माइंडनी जाऊ नका की हे असंच आहे. प्रेज्युडाईज माइंड म्हणजे मला म्हणायचं आहे की स्वतःला असं फ्रेममध्ये आणू नका की ही असंच आहे, हे असंच आहे. अंदाज बांधू नका आणि त्याच्यात जाऊ नका. म्हणजे ॲटोमॅटिकली तुम्हाला आणखीन शिकायला चान्स मिळतो. वाचन खूप करा. अजून तुमच्याकडे 2-2.5 महिने आहेत. खूप वाचन करा. वाचन करत असताना तुम्हाला तुमच्या करिअर ओरिएंटेड नॉलेज खूप मिळत जातं. ते पण तुम्ही बघणं गरजेचं आहे. मी काय वाचतो आहे ते पण बघा. आज तुम्हाला वाचायला लगेच, आता मार्केट बंद आहे, बरीच लोक असं पण सांगतील की मार्केटच बंद आहे, अजून आमच्याकडे हेच चालू झालं नाही. खूप बुक्स आलेली आहेत, फ्री ऑफ कॉस्ट आहेत ती बुक्स. ते पण तुम्ही करू शकता. काही ॲप्स आहेत ज्या फ्री ऑफ कॉस्ट आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऐकायची आहेत पुस्तकं. अशा पण ॲप्स आहेत ज्या प्ले स्टोअरला डाउनलोड करू शकता तुम्ही. ते पण बघा. स्वतःचा सर्वांगीण विकास हा करिअरच्या बरोबर तेवढाच महत्त्वाचा आहे. माझं करिअर कशातही मी करू दे, पण माझं व्यक्तिमत्व हे चांगलं करणं हे माझ्याच हातात आहे. ते कुठल्याही मॅडमच्या किंवा कुठल्या सरांच्या हातात नाही आहे. त्यामुळं जेव्हा तुम्हाला असं आज वेळ मिळतोय तो पॉझिटिव्ह वेनं घ्या, सकारात्मकतेनं जावा की मला आज मिळालेला वेळ मी माझ्या व्यक्तिमत्वाला घडवीन. व्यक्तिमत्व घडवायचं म्हणजे छान छान कपडे घातले, पावडर कुंकू केलं नाही बरं का. हा फक्त 1% आहे की मी कसा राहतो, माझा बौद्धिक आलेख मी कसा वाढवतो, तो तुमच्या पर्सनॅलिटीवर ॲटोमॅटिक रिफ्लेक्ट करत असतो. सो फ्रेंड्स, हे नेहमी लक्षात ठेवा. व्यक्तिमत्व विकास म्हणजे खूप चांगले कपडे घातले, मी इनशर्ट केला आहे का, मी जीन्स घातली आहे का मी फॉर्मल घातलं आहे का, मी टाय लावला आहे, ह्या सेकंडरी गोष्टी आहेत. सर्वात महत्त्वाचं करिअरसाठी गरजेची गोष्ट जी आहे ती मध्ये मी माझ्या बुद्धीमध्ये काय काय ॲड करतो. जसं एखादा डॉक्टर आहे, एखादा इंजिनियर आहे, तो जेव्हा स्वतःला सोसायटीमध्ये नेऊन उभं करतो तेव्हा पहिल्यांदा आपण बघतो हा डॉक्टर आहे, बरोबर आहे, पण मी जर त्याच्याकडे जात असेल तर त्याचा स्टेथोस्कोप लावतो तो, आणि तो जेव्हा चेक करायला येतो त्यावेळी मी पहिल्यांदा चेकिंगला जाताना विचारतो काय 4 लोकांना, कसा आहे बाबा डॉक्टर, सांगतो का काय झाले ते, नीट बोलतो का, विचारतो का मला, अशा एन नंबर ऑफ थिंग्स डॉक्टरबद्दल बोलतो. एखादं घर बांधायला द्यायचं असेल आणि त्या इंजिनियरला जर आपण बोलवलं, सिव्हिल इंजिनियरला, तर आपण त्याला पण हा प्रश्न विचारतो की तुमचा आधीचा एक्सपिरियन्स काय. आणि तो जे त्याचा एक्सपिरियन्स ज्या वेनं प्रेझेंट करतो, नीट ऐका, ज्या वेनं स्वतःला प्रेझेंट करतो त्याच्या कॉन्फिडन्सवरती तुमचा कॉन्फिडन्स त्याच्या बाबतीतला तयार होत असतो. ओके. डॉक्टरांच्या बाहेर एक पार्टी असते, जस्ट एक जाता आता विनोद
असा म्हणू शकतो आपण त्याला, पण हा पर्सनॅलिटीशी निगडीत गोष्ट आहे की डॉक्टरांच्या बाहेर एक पाटी लिहिलेली असते, डॉक्टर आत आहेत, कृपया शांत बसा. आम्ही लहान असताना आम्ही जायचो, माझी एक मैत्रीण होती, ती नेहमी म्हणायची, कारण आमचे डॉक्टर खूप शांत होते, खूप शांत, म्हणजे ही विल नेव्हर रिस्पॉन्ड, ही विल नेव्हर रिॲक्ट, तपासायचे, औषध द्यायचे, जा काही होत नाही तुला, असं म्हणायचे. मग ते ती जेव्हा बघायची तेव्हा ती नेहमी म्हणायची आत जाताना, डॉक्टर आत आहेत, कृपया शांत बसा. असं तिने कधीच म्हटलं नाही, ती म्हणायची डॉक्टर शांत आहेत, कृपया आत बसा, असं ती सांगायची. दिस इज ऑल्सो पर्सनॅलिटी. आज तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट व्हावं लागतं. मी कसं बोलतो, मी कसं वागतो, मी काय घालतो, हे जेवढं महत्त्वाचं आहे. मी बोलू कधी शकतो, जेव्हा माझे विचार चांगले होऊ शकतात, नॅचरल. माझे विचार कधी चांगले होतील, जेव्हा मी काहीतरी चांगलं वाचीन. मी चांगलं केव्हा वाचीन, अगेन मी जेव्हा चांगलं वाचायचा विचार करीन. सो दिस इज हँड इन हँड. आपण बराच वेळ आत्ता बोलतोय, आपण एक काम करू, तुमचे काही क्वेश्चन्स असतील त्या रिलेटेड तर आपण चालू करू ते क्वेश्चन आन्सर्स, कारण आता पाऊण तास होऊन गेलेला आहे. तुमचे काही क्वेश्चन्स करिअर ओरिएंटेड असतील, पालक, विद्यार्थी, तर नक्की विचारा. अदरवाईज आपण नंतर पुन्हा हा सेशन घेऊ शकलो नाही तरीसुद्धा मी जाताना तुम्हाला माझा नंबर देते, त्या नंबरला ॲड करा आणि तुमचे क्वेश्चन्स व्हॉट्सअपच्या थ्रू विचारला तरी चालतील. मेल आय डी शेअर करते, त्या मेल आय डीला सुद्धा तुम्ही तुमचे क्वेश्चन्स करिअर ओरिएंटेड विचारू शकता. नक्कीच तुम्हाला क्वेश्चनला आन्सर मिळेल. फक्त आज माझा क्वेश्चन आला आणि लगेच मॅडमनी उत्तर द्यावं असं कदाचित नाही होऊ शकणार. त्याच्यासाठी मी आजच तुम्हाला सॉरी म्हणते, कारण बऱ्याच गोष्टी ऑनलाईन माझ्या सुरू आहेत आत्ता सध्या लॉकडाऊनमुळं, आणि काही कन्सल्टन्सीज लोकल लेवलच्या माझ्या ऑलरेडी चालू झालेल्या आहेत, जिथं माझे स्टाफ डेव्हलपमेंट प्रोग्राम, ट्रेनिंग्ज आणि प्रॉब्लेम सॉल्विंगवरती जावं लागतं मला. सो लगेच आन्सर्स नाही मिळाले तरीसुद्धा आन्सर 101% लवकरात लवकर मिळेल, दॅट इज फॉर शुअर. सो काही असतील क्वेश्चन्स तर 100% विचारायला सुरुवात करा, आपण उत्तरं देऊया वन बाय वन. जाता जाता अजून एक सांगेन की जी कॉलेजचे विद्यार्थी हा सेमिनार बघतायत त्यांच्यासाठी फक्त एकच सांगेन की आता तुम्ही कॉलेजला, तुम्हाला असं वाटेल की आता आम्ही ऑलरेडी करिअर सिलेक्ट केले, आता आणि काय करता येईल, तर मला कुठल्या सेक्टरमध्ये जॉब करायचा आहे हे पण तुम्ही निवड आत्तापासूनच ठरवणं, आणि मला माझ्या जॉबसाठी कुठंपर्यंत जायचं आहे, कुठं जावं लागणार आहे, हेही तितकंच गरजेचं आहे. वाय नॉट, काय जितेंद्र बोर्डे विचारतात, वाय नॉट वी प्रमोट बिझनेस ॲज अ करिअर ऑप्शन. नक्कीच, पण बिझनेस करण्यापूर्वी माझं हे सजेशन असेल सगळ्यांनाच की एकदम शिक्षण संपलं की बिझनेसमध्ये शक्यतो येऊ नका. त्याच्यामागचं रिझन असं आहे की यायला हरकत काहीच नाही, पण रिझन असं आहे की थोडा एक्सपिरियन्स लोकांशी वागण्याचा, बोलण्याचा, समाजाचा हा येतो, एक मॅच्युरिटी येते विचारांमध्ये, आणि मग जर आपण व्यवसायात पडलो ना तर तो व्यवसाय आणखीन चांगल्या पद्धतीनं आपण करू शकू. व्यावसायिक शिक्षणाची सध्याची अवस्था कशी आहे? अवस्था सगळ्या शिक्षणांची खूप चांगली आहे. संतोष विचारतायत, तर अवस्था सगळ्या शिक्षणांची खूपच चांगली आहे. कुठलंच शिक्षण चुकीचं नाही, कुठलंच शिक्षण वाईटही नाही. फक्त आपण जे शिकतो आहे ते कसं इम्प्लिमेंट करतो, दॅट इज अ क्वेश्चन. अभ्यास केलेले लक्षात राहण्यासाठी काय करावे? प्रमोद विचारतायत. ओके, अभ्यास केलेले लक्षात राहण्यासाठी करायला खरं तर सातत्य अभ्यासात असेल तर नक्कीच लक्षात राहतं, पण सकाळी लवकर उठून मेडिटेशन हा पार्ट जर केला गेला
तर 100% परिणाम चांगला होतो. ओंकारचा खूप चांगला उपयोग होतो. त्याच्या प्रोसेस नक्कीच मी तुम्हाला पाठवीन. तुम्ही मला फक्त तुमचा मेल ID पाठवा किंवा व्हॉट्सअपला मला जॉईन व्हा. मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगेन. आत्ता लिमिटेशन्स येतात, पण ध्यान धारणा ही अभ्यासासाठी खूप चांगली उपयोगी आहे, हे 100%. व्यावसायिक शिक्षणाची अवस्था जे तुम्ही विचारला त्याचं अजून एक मी उत्तर देऊ शकते की सगळ्यांनीच उठून MBA BBA असं जर करायचा प्रयत्न केला तर मी मगाशीच एक वाक्य बोलले की प्रत्येकानं उठून तेच करायचं, त्याच्यापेक्षा मी जे शिकणार आहे त्याची फ्युचरची व्याप्ती कशी आहे हे पण आपण बघायला पाहिजे. जसं आज आपण बघतोय नंबर ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजेस निघाली, खूप इंजिनियर्स बाहेर पडले. आता इंजिनियर्सना नोकऱ्याच नाहीत. मला ते पटत नाही आहे. इंजिनियर्सना नोकऱ्या आहेत, फक्त ते इंजिनियर्स कसे आहेत, मी काय शिकलो ह्याच्यापेक्षा मी कसं शिकलो आणि मला किती येतंय ते मी कसं प्रेझेंट करतोय, मी त्यामध्ये कसा न्याय देतोय त्या शिक्षणाला, ह्याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेष तयारी काय करावी लागेल? ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा कोण विचारताय? प्रताप शिंदे विचारताय. तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा खूप एक मोठा प्लस पॉईंट आहे जो मला आजपर्यंत जाणवतो, जो मी काल युथ फॉर जजचे अजय सर जे आहेत त्यांच्याशी पण मी हाच विषय डिस्कस केला काल, की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये एक मोठा स्पार्क असतो, जो हिडन स्पार्क असतो, लोकांना तो दिसत नाही. कारण जेव्हा मी इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस घ्यायची, आता घेत नाही, पूर्वी मी जेव्हा घ्यायची तेव्हा मला हे जाणवलेलं होतं की माझ्या बऱ्याच बॅचमध्ये जेवढे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत दे स्टार्टेड स्पीकिंग इंग्लिश लाईक एनिथिंग. सो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटकडे लक्ष देताना भाषेचं प्रभुत्व नक्की मिळवा. ग्रामीण भागातले विद्यार्थी असू देत किंवा शहरी भागातले विद्यार्थी असू देत, स्वतःच्या भाषेवरती काम करा. भाषा मीन्स नॉट ओन्ली इंग्लिश, मग ती मराठी असेल, हिंदी असेल, कन्नडा असेल, तेलुगू असेल, तमिळ असेल, व्हॉटेवर जी पण भाषा तुमची आहे त्या भाषेवर तुमचं प्रभुत्व पाहिजे. स्पर्धा परीक्षा तयारी करताना ऑप्शन बी कितपत महत्त्वाचा? रादर मी तर म्हणते की शिक्षणात ऑप्शन ए आणि ऑप्शन बी हे अपेक्षित आहेत. कारण बऱ्याच वेळेला होतं कसं, मी थोडंसं माझं एक गोष्ट शेअर करीन ह्या संतोष सरांसाठी, की स्पर्धा परीक्षासाठी तयारी करताना मी म्हणजे जेव्हा मी साधारण बरीच वर्ष झाली आता त्याला, तर त्यावेळी PSIच्या परीक्षा असायच्या, त्याचे एज ठरलेले असायचे. मी परीक्षा दिली, ती परीक्षा कॅन्सल झाली, मी पास झाले होते पूर्वपरीक्षा. मी तेव्हापासून सगळ्यांना सांगते की प्लॅन ए आणि प्लॅन बी कायम तयार पाहिजे. मी पूर्वपरीक्षा त्याची पास झाले, मेन्सला जायचं होतं तोपर्यंत काहीतरी आजूबाजूला घडल्या गोष्टी आणि ती परीक्षा कॅन्सल झाली. ती परीक्षा कॅन्सल झाली आणि एज बार झालं, त्यामुळे मी पुन्हा ती परीक्षा देऊ नाही शकले. आणि त्यामध्ये त्या काळात मी खूप डिप्रेशनमध्ये गेले. का तर माझ्याकडे प्लॅन बी रेडी नव्हता. आता मी काहीच करू शकत नाही आयुष्यात असं मला वाटलं होतं. पण त्यावेळी मी परत माझे जे काही चांगले मित्र, माझे गुरु, माझे शिक्षक आणि माझे पालक माझ्या पाठीशी घट्ट उभे राहिले आणि मग मी प्लॅन बी घेतला आणि कम्प्युटर्सकडे वळले. कम्प्युटर्सच्या क्षेत्रात स्वतःला डेव्हलप करताना मला असं जाणवलं की मी मार्केटिंगमध्ये चांगलं करिअर करू शकते. देन आय केम अँड आय डिड माय MBA अँड एन नंबर ऑफ थिंग्स. मी लाईफमध्ये अशा चेंजेस डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये होत गेल्या. पण तेव्हापासून मी नेहमीच सर सांगत असते की कायम प्लॅन ए अँड प्लॅन बी शुड बी रेडी विथ दिस. आज ह्या वाटेनं जाता जाता त्या वाटेवर काही काटे आले तर ते काटे बाजूला करण्यात वेळ घालवणे. माझ्याकडे प्लॅन बी रेडी आहे. माझं डेझिग्नेशन, फक्त माझं डेस्टिनेशन फायनल पाहिजे, फिक्स पाहिजे माझं डेस्टिनेशन, की मला तिथं जायचं आहे. रोड्स एन नंबर ऑफ मिळतील, त्या रोड्सवरती चालताना तुम्हाला ते रोड्स तयार करायचे. सो प्लॅन ए अँड प्लॅन बी रेडी पाहिजे. आम्हाला नंतर मेसेज केला तर मॅडमचा नंबर आणि ईमेल शेअर केला. ओके, थँक्यू युथ फॉर जर, थँक्स अ लॉट. स्पर्धा परीक्षा निकाल पाहता आपण विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल? स्पर्धा परीक्षेचे निकाल आज जे मी बघते आहे त्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आय शुड कॉंग्रॅच्युलेट ऑल गर्ल्स. बऱ्याच वेळेला गर्ल्स खूप पुढे असताना दिसतात. सिन्सिअरिटी कमी पडते मुलांची. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, खूप उशिरा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास चालू केला जातो. जर तुम्ही बघितलं तर UP बिहारच्या जर मुलांना बघितलं, कौतुकाची गोष्ट बघूया आपण त्यातली.
त्यातली कौतुकाची गोष्ट अशी आहे की ती मुलं त्यांचं एज्युकेशन सुरू झाल्यापासून त्यामध्ये असतात. त्यांना त्या पद्धतीनं वाढवलं जातं, शिक्षक त्या पद्धतीनं सपोर्ट करत जातात आणि त्यांच्या जनरल नॉलेज किंवा त्यांना वाचनाची आवड ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या स्कूल लाईफपासून चालू झालेल्या असतात. तर माझं जर इथं कोणी शिक्षक असतील तर त्यांना नक्की माझं एक विनंती असेल की त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावा, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज वाढवा. फक्त अभ्यास आहे की अभ्यास असं सीमित ठेवू नका त्यांना. मी 100% मुलगा आहे आणि मी असंच गेलं पाहिजे अशा कुठंतरी त्यांना फॉर्ममध्ये अडकवू नका. हा एक खूप महत्त्वाचा एक विनंती वजा माझं म्हणणं असेल. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच ह्या गोष्टी लक्षात ठेवा की जर तुम्हाला जायचं असेल स्पर्धा परीक्षांना तर खूप अभ्यास करा. जी मुलं आज ग्रॅज्युएशनला आहेत त्यांनी आत्ता माझ्या ह्या वाक्याचा अजिबात असा अर्थ करून घेऊ नका की आता मी काही करू शकत नाही. नाही, करू शकता, पण दिवसाला कमीत कमी 7 ते 8 तास सिस्टीमनी अभ्यास, सिस्टमॅटिक अभ्यास पाहिजे. आज माझा मूड आहे मी अभ्यास केला, आज माझा मूड नाही मी नाही अभ्यास केला, नाही चालत. मूडवर अभ्यास होत नाही, मूडवर करिअर होत नाही, मूडवरती समाधान मिळत नाही. मूड हा सर्वात घातक शस्त्र आहे तुमच्याकडं. रादर ते मुडीनेस तो पहिल्यांदा घालवून टाका. मग ती स्पर्धा परीक्षा असू देत किंवा तुमचा लाईफ जगायची हे असू दे, मूडवरती आणू नका स्वतःला. अजून काही प्रश्न आहेत का कोणाचे? नसतील तर जसं सरांनी आता युथ फॉर जजचं सांगितलं की तुमच्याबरोबर माझा मोबाईल नंबर आणि माझा ईमेल ॲड्रेस नक्कीच शेअर केला जाईल. त्याच्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकाल. त्याची तुम्हाला उत्तरं टाईम टू टाईम नक्कीच मिळतील. जर कधी तुम्ही मला फोन केलात आणि मी जर नाही उचलला तर कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. बऱ्याच वेळेला काही सेशन्स सुरू असतात, बऱ्याच वेळेला काही कन्सल्टन्सीज सुरू असतात, त्यावेळी मला फोन उचलता येणं शक्य नसतं. पण तुम्ही जर मला मेसेज तुम्ही कोण आणि तुमचा रेफरन्स जर दिला तर 100% मी जेव्हा मोबाईल सुरू करते त्यावेळी तुम्हाला त्याचे मी इधर कॉल करीन किंवा मेसेज टाकेन तुमचे क्वेश्चन्स असतील तर. संवाद कौशल्य हा एक सर्वच क्षेत्रात जमेची बाजू ठरणारी कोण आहेत? सागर शिवकुमार. ओके, कागवाडे. यात ग्रामीण भागातील मुलं काही प्रमाणात कमी पडतात, यासाठी तुमचा काय सल्ला असेल विद्यार्थ्यांसाठी? नक्कीच सर, खूप चांगला प्रश्न आहे. संवाद कौशल्य जर वाढवायचं असेल तर तुम्ही तुमच्या भागातली जी एज्युकेटेड लोकं आहेत, जी एका चांगल्या पदावर कार्यरत आहेत, नॉट नेसेसरी की ती तुमच्या गावातलीच पाहिजेत, तर अशांशी संवाद साधा. कारण एक लक्षात घ्या, संवाद म्हणजेच कम्युनिकेशन हा प्रॅक्टिसनीच डेव्हलपमेंट होत असते. त्यामध्ये जसं आम्ही नेहमी म्हणतो की इंग्लिश स्पीकिंग हा जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढा खुलत जाणारा विषय आहे. सेम संवाद हा विषय आहे. रोज बोला. त्याच्यासाठी मी अजून एक गोष्ट सांगेन की जी जाता जाता तुम्ही करू शकता. आरशासमोर जा, आरशासमोर वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलायला लागा. तुमची पर्सनॅलिटी, तुमच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स, तुमचे आय कॉन्टॅक्ट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक मिळत जाईल. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. संतोष सर थँक्यू. टीना मॅडम थँक्यू. तर आपण जाता जाता फक्त एवढंच म्हणून, आत्ता सध्या कोणत्या करिअरमध्ये स्कोप आहे? अभिषेक पटनशेट्टी. करिअरमधला स्कोप सर, परत एकदा माझं सगळं हे ऐका. सगळ्या करिअरला स्कोप आहे आजही. फक्त मी काय शिकतोय ते इंटरेस्टने शिकतोय का, नंबर 1. दुसरी गोष्ट, मी जे शिकतो आहे त्याची मला पूर्ण माहिती आहे का, माझं फ्युचर. सोप्या भाषेत सांगायचं तर मेंढीच्या कळपात एक मेंढी जाते आणि खाली मान घालून सगळीच त्याच्या मागं जात आहेत. माझ्या मित्रानं इंजिनिअरिंग केलं, मी पण त्याच्याच मागं जातोय, असं न करता 10वी नंतर जवळपास 250 कोर्सेस आहेत जे तुम्हाला पैसा मिळवून देऊ शकतात. हे पण लक्षात ठेवा. इंटरव्ह्यू कसा द्यावा? ओके, हा थोडासा आजच्या ह्याला प्रश्न थोडासा मोठा होईल आता ह्या वेळेच्या नुसार,
पण तुम्ही मला नक्की हे व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला ह्याचे PDF पाठवून देईन 100%. धन्यवाद संतोष सर, थँक्यू. व्हेरी टॉकेटिव्ह, फ्रुटफुल सेशन मॅम. थँक्स अ लॉट सर, थँक्यू सो मच. जाताना एकच खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. मी तुमचे सगळ्यांचे, जेवढे लोक आज हा व्हिडिओ बघता आहेत, आज जेवढ्या लोकांनी हा सेमिनार अटेंड केलेला आहे, त्या सगळ्यांना मी धन्यवाद म्हणते. जाताना फक्त एकच गोष्ट सांगते की कम्फर्ट झोनमधून बाहेर या. आयुष्यात काहीतरी त्याग केल्याशिवाय कुठलीही यश असं जाता जाता मिळत नाही. रादर यश जाता जाता कधीच मिळत नाही. त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागतात आणि कष्ट घेतले तर यश हे 101% मिळतंच. ह्याच्यावरती विश्वास ठेवा. कधीही काहीही मदत लागली तर नक्की सांगा. आय एम ऑलवेज देअर विथ यूथ ऑफ जत. ओके, यूथ फॉर जत. थँक्स अ लॉट, थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.